नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जी आहे याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जो आपण फॉर्म भरला होता 20 जून 2024 पर्यंत 20 जून 2024 पर्यंत जे ॲप्लिकेशन तुम्ही भरले होते कुठल्या पदासाठी, अकाउंटंट या पदासाठी, तुमच्यासाठी दोन खूप महत्त्वाच्या बातम्या आहेत। एक तर ज्या 468 जागा आहेत त्या वाढून आता 510 जागा झाल्यात। तर सुरुवातीला ज्या 468 जागा आल्या होत्या त्या जागा आता नवीन नोटिफिकेशननुसार 510 जागा झाल्यात। ही एक तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी। दुसरी महत्त्वाची बातमी आहे मराठा प्रवर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। जे विद्यार्थी मराठा प्रवर्गात मोडतात, आपण जेव्हा सुरुवातीला फॉर्म भरला होता तेव्हा एकतर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला असेल किंवा ओपन मधून फॉर्म भरला असेल। तर मराठा प्रवर्गातील विद्यार्थी जे आहेत एकतर ओपन मध्ये येतील किंवा एसईबीसी मध्ये येतील। आता ज्यावेळेस फॉर्म आपण भरला होता त्यावेळेस एसईबीसी हा प्रवर्ग नव्हता, त्यावेळेस ओपन आणि ईडब्ल्यूएस होता। मग आपण काय केलं की ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले, पण राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार कंपनीने एक नवीन नोटिफिकेशन जारी केलं आणि सांगितलं की 17 जुलै 2024 पर्यंत 17 जुलै 2024 पर्यंत तुम्ही लवकरात लवकर हा चेंज करून घ्या, अन्यथा तुमचं सिलेक्शन झालं उद्या तरी तुम्ही रिजेक्ट होऊन जाताल। कारण मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू शकत नाही राज्य सरकारच्या कुठल्याही जागांसाठी। तुम्ही कुठून फॉर्म भरायचा आहे ते एसईबीसीतून फॉर्म भरायचा आहे। सर एसईबीसीतून फॉर्म भरण्यामागचा आमचा फायदा काय, तर एसईबीसीला एक स्पेशल कोटा राज्य सरकारने दिला आहे मराठा समाजाला, तर त्याच कोट्यातून तुम्ही फॉर्म भरणार। पण सर जर आमचा कट ऑफ त्याच्यापेक्षा जास्त लागला तर, किंवा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ त्याच्यापेक्षा कमी असेल तर हरकत नाही, एसईबीसीतून सिलेक्शन नाही झालं तर ओपनमधून होईल, ओपनमधून नाही झालं तर एसईबीसीतून होईल। पण सध्या काय महत्त्वाचं आहे, तुम्हाला हा अपडेट करणं महत्त्वाचं आहे। मग त्यासाठी नेमकं काय करायचं आहे, तर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला आला होता, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड। त्याच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डने पुन्हा तुम्ही लॉगिन करायचे आणि तुम्हाला एक चेंज करता येईल की तुम्ही जर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलाय तर तुम्हाला एसईबीसीतून फॉर्म भरायचा आहे। एसईबीसी ही स्पेशल प्रवर्ग किंवा कॅटेगरी मराठा विद्यार्थ्यांसाठी एक नवीन तयार करण्यात आली आहे, त्यातूनच तुम्हाला डेफिनेटली हा फॉर्म भरायचा आहे। यासाठी ऑफिशियल नोटिफिकेशन सुद्धा आपण बघू शकतो। जसं बघा मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की 468 जागा होत्या ज्या आता वाढून 510 जागा झाल्यात। 468 जागा होत्या ज्या आता वाढून 510 झाल्यात। तुमच्यासाठी काय होतं की जे नवीन नोटिफिकेशन आलं होतं तर सुरुवातीला 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत बघा दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 जो 26 फेब्रुवारी 2024 ला नवीन GR आला होता, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय हे असं ब्ला 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 भरपूर आहे। पण स्टील महत्त्वाचा मुद्दा काय की शासन निर्णय 27/2/2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे। जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरलाय आणि तुम्हाला ओपन मधूनच ठेवायचा आहे तुम्हाला काहीच काम नाही, पण जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलाय तर तुम्हाला तो एसईबीसीतून करावा लागेल, कारण ईडब्ल्यूएसचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळत नाही आपल्याला, किंवा एसईबीसीच्या प्रवर्गाला हे एसईबीसीतून मिळतं, म्हणजे मराठा प्रवर्गाला एसईबीसीतून मिळतं, ईडब्ल्यूएस मधून मिळत नाही। आता पुढे काय बघा, हे तर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग याचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएसचा लाभ अनुज्ञेय होणार नाही। ज्या एसईबीसीच्या प्रवर्गातील उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये अर्ज भरले आहेत त्यांनी खुल्या अथवा एसईबीसीचा विकल्प भरणे बंधनकारक आहे। म्हणजे जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून किंवा ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला असेल तर तुम्ही एसईबीसीतून फॉर्म भरणं बंधनकारक आहे, अन्यथा अशा उमेदवारांची विकल्प न भरता ईडब्ल्यूएस प्रवर्गातून निवड झाल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। हे फार महत्त्वाचं आहे, हे फार महत्त्वाचं आहे। तर हीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, त्यामुळे मी तुमच्या समोर आलो होतो। फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि माहिती आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच टाईपचे अपडेट जे आहेत हे आम्ही तुमच्या समोर डेफिनेटली लवकरात लवकर घेऊन येऊ। लवकरच आता या परीक्षेची प्रोसेस चालू होईल आणि मोस्ट प्रोबेबली महिना 2 महिन्यामध्ये ॲडमिट कार्ड येऊन एक्झाम पण लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे। तर जे विद्यार्थी मराठा कॅटेगरीत येतात अशा विद्यार्थ्यांनी 17 जुलैपर्यंत ही प्रोसेस पटकन कंप्लीट करून घ्या। या संदर्भात जी लिंक आहे ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, डायरेक्टली तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि
जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात या संदर्भात बघायची असेल तर त्याही व्हिडिओची लिंक आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दोन्ही लिंकवर जाऊन तुम्ही पाहिजे त्या पद्धतीने बघू शकता. बाकी अशाच नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.